माझं त्यांना असं सांगणं आहे, अशी म्हणणं आहे की आमदारांना पण बोलवलं पाहिजे, नगरसेवकांना बोलवलं पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी कुंभमेळा यशस्वी करण्याकरता नाशिककरांनी यापूर्वी काम केलेलं आहे त्यांचं पण मत विचारात घेतलं पाहिजे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं प्राधिकरणाकडनं एक बैठक बोलवलेली होती आणि या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी, नाशिकमधले नगरसेवक हे देखील त्या ठिकाणी आलेले होते। मात्र जवळपास 1 ते 1.5 तास उलटून गेल्यानंतर देखील या सगळ्या प्रेझेंटेशनसाठी स्वतः कुंभमेळ्याचे जे आयुक्त आहे शेखर सिंग हे त्या ठिकाणी उपस्थित न झाल्याने नगरसेवकांनी त्या बैठकीवर बहिष्कार टाकलेला होता आणि भाजपच्या नगरसेवकांना त्या ठिकाणी विश्वासात घेतला जात नाही, यासाठी आता स्वतः भाजपचे शहराध्यक्ष आहे सुनील केदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे। काय तक्रार केलेली आहे, नेमकं या बैठकीदरम्यान काय आपल्यासोबत घडलंय? काल कुंभमेळ्याबाबतचं प्रेझेंटेशन हे भुरे नाट्यगृह, हिरावाडी, पंचवटी येथे दाखवणार होते आणि त्याकरता 122 नगरसेवकांना आमंत्रित केलं होतं। नगरसेवक त्या ठिकाणी वेळेवर हजर होते, परंतु कोणी अधिकारी किंवा शेखर सिंग हे त्या ठिकाणी नव्हते। त्यांनी काही कारणं दिले की काही ऑनलाईन बैठका वगैरे चालू होत्या, त्याच्यामुळे आम्हाला हजर राहता आलं नाही, परंतु हे कारण संयुक्तिक नाही। जर आपण नाशिकमधल्या सर्व नगरसेवकांना बोलवत असू आणि कुंभमेळ्या संदर्भातलं प्रेझेंटेशनसाठी बोलवत असू तर त्यांनी ते करायला पाहिजे असं मला वाटतं। शेखर सिंगांना यापूर्वी काही सूचना केलेल्या होत्या मी, काही त्यांनी फोन न उचलल्यामुळे मेसेज पण टाकले होते का नाशिककरांचं काय म्हणणं आहे, काय सूचना आहे, परंतु त्यांनी कालही फोन उचलला नाही, त्याच्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबतची तक्रार केली। मुख्यमंत्र्यांकडे नेमकं काय सांगितलं गेलं? वारंवार खरं तर जे कुंभमेळ्याचे आयुक्त आहेत ते कुठेतरी समन्वय साधत नाही इतर अधिकाऱ्यांसोबत आणि तशीच परिस्थिती लोकप्रतिनिधींसोबत देखील आहे। खरं म्हणजे अनेक कुंभमेळे या शहरात झाले, परंतु असं स्वतंत्र कुंभमेळा आयुक्त म्हणून काही नेमलं नव्हतं, परंतु कुंभमेळे चांगले झाले होते। गर्दी जास्त वाढेल असं गृहीत धरलं आणि विकास कामे मोठ्या स्वरूपात नाशिकमध्ये सुरू आहे म्हणून कुंभमेळा प्राधिकरण, कुंभमेळा आयुक्त आणि कुंभमेळा प्राधिकरण झाले। मग ही जबाबदारी जर कुंभमेळा आयुक्तांची असेल, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची असेल तर प्रेझेंटेशन दाखवणं हा एक भाग आहे, परंतु माझं त्यांना असं सांगणं आहे की त्यांनी फील्डवर फिरावं। प्रेझेंटेशनवर चांगलं दिसतं कागदावर, परंतु प्रत्यक्षात नाशिकची परिस्थिती काय आहे आणि काय केलं पाहिजे हे फील्डवर पण फिरावं, नाशिककरांचं म्हणणं ऐकून घ्यावं, नगरसेवकांचं पण म्हणणं ऐकून घ्यावं, आमदारांचं पण म्हणणं ऐकून घ्यावं असं मला वाटतं। कालच्या ही बैठकीला खरं म्हणजे आमदारांना पण बोलवायला पाहिजे होतं, परंतु आमदारांनाही माहीत नव्हतं। आमदारांचे मला फोन आले, मी मुंबईला पक्षाच्या बैठकीकरता गेलेलो होतो, पण आमदारांना पण तो विषय माहीत नव्हता। जेव्हा नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा आमदारांना समजलं की अशा अशा प्रेझेंटेशन करता बोलवलंय। माझं त्यांना असं सांगणं आहे, अशी म्हणणं आहे की आमदारांना पण बोलवलं पाहिजे, नगरसेवकांना बोलवलं पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी कुंभमेळा यशस्वी करण्याकरता नाशिककरांनी यापूर्वी काम केलेलं आहे त्यांचं पण मत विचारात घेतलं पाहिजे। तुमचा एक मेसेज देखील त्या ठिकाणी व्हायरल होतोय की ज्यांना नाशिकची इतिहास भूगोल माहिती आहे अशांना सोबत घेतलं पाहिजे, नेमकं काय तुम्हाला या मेसेजमधून सांगायचं आहे? हे बरोबर आहे, कुंभमेळा हा नाशिककर म्हणूनच पार पाडतात। मी पण 3 वेळा कुंभमेळा स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांना ते अनुभव आहे। एखादे अधिकारी येतील, ते 3 वर्षाकरता राहतील आणि नंतर ते बदलून जातील, म्हणून मी असं म्हटलेलं आहे की कुंभमेळा हा नाशिककरांना इतिहास भूगोल नाशिकचा माहिती आहे, म्हणून नाशिककरांना विचारून नाशिककरांचं म्हणणं काय आहे ते विश्वासात घेऊन केलं पाहिजे असं मी म्हटलेलं आहे। खरं तर पुढील काळामध्ये आता भाजपची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण नाशिकमध्ये जर पाहिलं तर शहरातले 3ही आमदार भाजपचे आहेत, त्यांना एका बाजूला विश्वासात घेतलं नाही। महापालिकेमध्ये आपण सत्तेत आहात, तुमच्याही नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नाहीये। पालकमंत्री आहे तुमचेच, तुमच्या एकूण सध्याची आता भूमिका काय आणि पुढे नेमकं तुम्ही काय करणार? समन्वयातून कामं चालले पाहिजे, समन्वयातून सर्व झालं पाहिजे, या मताचं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची महापालिकेत सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे। केंद्रांनी राज्यांनी मोठा भरीव असा निधी कुंभमेळ्याच्या निमित्ताने दिलेला आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी समन्वयातून काम केलं पाहिजे असं माझं मत आहे। 2 दिवसानंतर नाशिकमध्ये मुख्यमंत्री आहेत, खरं तर कुंभभक्ती संगम या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये असणार आहे, त्याचं मोठ्या प्रमाणात नियोजन प्राधिकरणाकडून केलं जात आहे। या सगळ्या दरम्यानमध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांना स्वतः भेटणार आहेत का तुमच्या नगरसेवकांना घेऊन? मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी आम्ही भेटतोच आहे, परंतु मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालणार आहे आम्ही की आपणही अधिकाऱ्यांना, आयुक्तांना सूचना दिल्या पाहिजे की त्यांनी नगरसेवक असतील, आमदार असतील,
त्यांना विचारून त्यांचं मत विचारात घेऊन नाशिककरांचं मत विचारात घेऊन हा कुंभमेळा यशस्वी करावा असं मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही घालणार आहोत. नक्कीच खरं तर माझ्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार होते. आपण जर बघितलं तर ज्या कुंभमेळ्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत त्याच कुंभमेळ्याच्या जे आयुक्त आहेत शेखर सिंग यांच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आता जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. नाशिकमधल्या ज्या नगरसेवकांच्या बैठकीसाठी कुंभमेळा आयुक्त स्वतः प्रेझेंटेशन देणार होते त्याच बैठकीला ते त्या ठिकाणी पोहोचले नाही. त्यामुळे खरं तर जे भाजपचे सत्ताधारी नाशिक महानगरपालिकेतले नगरसेवक आहेत त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि थेट शहराध्यक्षांची भेट घेतली आणि शहराध्यक्षांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती तक्रार दिलेली आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये आता भाजप सत्तेमध्ये आहे, दुसऱ्या बाजूला कुंभमेळा प्राधिकरणातले अधिकारी हे विश्वासात घेत नाही. असं असताना आता स्वतः मुख्यमंत्री नेमके या सगळ्या संदर्भामध्ये काय निर्णय घेणार हे देखील आता बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन मंगेश सुरेनेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.